हे बघा, आता आपल्याला शांत डोक्याने विचार करावा लागेल. हां, आणि सगळ्यात आधी ज्या आधी चुका केल्या त्या परत करायच्या नाही. आधी ही डेड बॉडी पहिल्यासारखी बांधून घेऊया. हो, बांधूया. मी सांगतो तसं करणार. हो. ते गोंडपट्ट्या बॉडीच्या अंगावर टाका. पर ऐसे किसी के घर में घुसना भी तो गलत बात है ना. पर वो टेलर तुमच्या नवऱ्याचा मोबाईल कुठे? कापड आहे का एखादा? चालेल ते. आता काही झालं तरी हा मोबाईल चालू करायचा नाही. नाही करणार. एक काम करा, तुमच्या फॅक्टरीत फोन करा आणि 3-4 बर्फाच्या लाद्या मागून घ्या. 2-4 बर्फाच्या लाद्या? अहो पण सारखं सारखं तिकडे फोन केला तर तिथल्या कर्मचाऱ्यांना शंका नाही येणार का? हां, घरातला फ्रीज बिघडला असं सांगा. हां, अहो पण हे सगळं मी एकटी कसं करणार? कळतंय मला. एक काम करा, माझं लग्न आटपून मी लगेचच येतो तुमच्या मदतीला. हां, तोवर सगळं शांत डोक्याने काम करा. अंदर से तो कुछ आवाज नहीं आ रही है. लगता है घर पे कोई नहीं होगा. शायद वो टेलर दुकान पे गया होगा तो हाँ कुछ कर रहा होगा. दुकान पे जाके देखती हूँ. आज माझं लग्न आहे, ते मी सोडून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी इथं आलो. सगळे घरातली वाट बघत असतील ना. मला जावं लागलं. शांत डोक्यानं सगळं काम करा आणि बर्फ आणायचं अजिबात विसरू नका. येऊ मी? हाँ. कोई तो घर में जरूर है. यहाँ तक आई हूँ तो देख लेती हूँ. कुछ सबूत हाथ लग गया तो. ऐसे कैसे बेल बजाऊं? किसी ने दरवाजा खोला और पूछा तो क्या कहूंगी? गोपाल. का? काळजी करू नका हो, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. मला फक्त आता तुमच्यावरच विश्वास आहे. लवकर या, मी वाट पाहते तुमची. मीच तुमचं काम करणार, नका टेन्शन घेऊ. इथनं नाही जात, मागणं जातो. दागिने आणि पैसे नाही ठेवलेत ना? हो. आता कोण आला असेल? कोण आहे? आता दरवाजा नाही उघडला तर कोणाला तरी संशय येईल. उघडून पाहते.
कोण तुम्ही? ते वो इलेक्ट्रिशियन कुठे राहतात? काही माहिती नाही. हम लोग एक्चुअली यहाँ पे नए हैं और घर पे लाइट का प्रॉब्लम हुआ है. आपके ध्यान में है क्या कोई इलेक्ट्रिशियन? अहो सांगितलं ना, माहिती नाही म्हणून. जा तुम्ही. सांगितलं ना जा म्हणून. इन्होंने ऐसे दरवाजा क्यों बंद किया? अजून आला नाही ना तो मुर्दा, म्हणजे गेला असेल पळून. बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला. नाचा रे नाचा, लाडू वाटा, वाजंत्री वाजवा. ए म्हातारे, इथं परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? हा, तू जाऊन आत बस बर. ए मी नाही बसणार, माझ्या नवऱ्याचं घर आहे. मला लय आनंद झालाय. तो मुर्दा गेला असला ना पळून तर घरदाराचा तरासच गेला. वाजवा रे वाजवा वाजंत्री. ऋतिक, अरे ते वाजंत्री कुठे आहेत? ए, गप. वाजवा. हो वाजंत्री, इकडे या. ही घ्या पैसे आणि चांगली नाचायची गाणी लावा. वाजवा. काय करायचं ते करा तुम्ही. ए चंगमंग, अप्पा जित्या मंग्या. अरे बाबा तेच ते. जा त्याला टॉयलेट मधनं उचलून घेऊन या. चल रे बाबा चल. आता काय उद्याच्या मुहूर्तावर लग्न लावायचंय का? लग्न वेळेत लावायचं नाही. मला कशाला बोलवलं इथं? हो हिम्मतराव, मला खरं खरं सांगा, कुठे आहेत गोपाळराव? जा जाऊन घेऊन या. जा. आपण एवढ्या वेळ कोण लावतो? आता पोराचं पोट बिघडलं तर त्याला फाशी देऊ का? हा, बाई जरा कळ स्वसा की. आप्पा, अहो मी आहे ना. तुम्ही कशाला घाबरता? अहो मी घेऊन येतो ना गोपाळला इथं. आलोच मग. अरे मला तर नावच लके ना. मी आणतो गोपाळा. मी गेल्यावर मिनिटात गोपाळ येतील. एकच मिनिट. गोपाळ, ए गोपाळ, ए गोपाळ, अरे काय होतंय? प्रेशर ना का म्हणून येळ लागतोय का? बाबा एकच मिनिट दे, तू बाहेर ये. आपला प्रेशर स्पेशल घंटा चहा मार, लगेच मोकळा होशील. अरे त्याच्यापेक्षा आतल्यात माझ्या न्यूजच्या व्हिडिओ बघू दे ना. क्वालिटी बघून एकदम जोरात प्रेशर येईल. त्याचं पोटच त्याला म्हणन. कसं लावा ताकद. दोघे गेले, हे बी गायब झाले. कुठे काय माहित का? नवरा मुलगा कुठे आहे? मुहूर्त टळून चाललाय. चांगलंय चांगलंय, गेलेलंच चांगलंय. ते मुर्दा पण आणि मुहूर्त पण. मीच जाऊन बघून येतो. ए सुकाळीच्यानो, टॉयलेट आहे का ताजमहाल आहे? हा, का जत्रा भरली आहे? गर्दी केली ती हा बाजूला. गोपाळ, ए गोपाळ, आता महिनाभर का आतच बसणार आहेस काय? ये बघू बाहेर. तुझे कान फुटले का रे? हा, मी काय म्हणतोय कळलं का तुला? बाहेर ये लवकर. तू आला नाहीस ना बाहेर, दरवाजा तोडीन आणि उचलून तुला मांडवत नाही. ये बाहेर. तू असं ऐकायचं नाही. थांब जरा दाब. आप्पा थांबा, हे कोणाचं पण काम नाही. मी तोडतो दरवाजा. झालं हाडाची काढ. आप्पा बस, पुढचं कळलं. हो आप्पा, अहो दरवाजा तोडणं काय याच्या पेच्याचं काम असतंय वय. त्याला असा मजबूत एकदम तगडा रांगडागडी लागतोय. जित्या जा. ए बाबा, अरे रिक्षाचं दार जाम झाल्यावर मला उघडता येत नाही आणि ह्यो दरवाजा तोडवय मी. चल. ए मी कुस्ते काय बत्ताचं खाण्यासाठी खेळलो का रे? हा, वाहिलं. अरे यो कोण आहे? आत काय करत होता?
अरे अमिताभ तू होतो होय आतमध्ये. आणि काय रे अमिताभ, आम्ही एवढ्या वेळा धरणं त्या गोपाळच्या नावाने बोलतोय, तुला हाक मारा काय होतंय आतून? तोंडात हे होतं ना, एवढं महाग आहे लगेच कसं टोकायचं. तोंडात नाव असल्यामुळे नाही बोलता आलं. ए मंग्याची ते अरे गोपाळ कुठं आहे? आता आम्हाला काय माहिती, प्रेशर आलंय म्हणून एवढं सांगून आला होता इकडं. हा तो गेला यो. आप्पा गोपाळ कुठे हिम्मतराव? पुन्हा पळून तर नाही गेला त्यो? जर पळून गेला असेल ना तर जा हुडकून आण माझ्या समोर. त्याचं आता पळणंच बाहेर काढतो. चला रे. आप्पा अहो कुठं चाललाय? मुहूर्ताची वेळ निघून चालली. अरे कुठं होतास तू? मी तिकडं स्वयंपाकघरात. कुणीच नव्हतं ना ध्यान द्यायला, थांबलो होतो तिकडे. अरे तुला काय याड लागले का काय? हा? स्वतःच्या लग्नाचा स्वयंपाक बघेल कुणी जातो वय रे? इथं टेन्शन मुळे आमची वाट लागली. नाही खरंय तुमचं, पण काय आपलं नुकसान नको व्हायला ना म्हणून. हो तर जगापुढे प्रेमाच्या बाता आणि एकट्यात घालतोय लाता, अशी गत आहे मुडद्याची. गेला असेल फसवून कुठेतरी, कुणावर तरी दरोडा घालायला, नाही तर कुणाचं तरी मुडदा पाडायला. मी सांगते ना, असं ना तर लग्नाच्या मांडपातनं कोण कशाला जाईल. ए म्हातारे, तुझं तोंड बंद कर, नाही तर तोंडात अक्षर कोण तुझ्या. ए बाळा चल ये, मुहूर्त टळून चाललं. ये ये ये. सुमोगश्चै कदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विगणनाशो गणाधीपः. बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेउरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं सूर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. मंग्या, अरे आमची पाहुणी बाई लय वेळ झाला दिसली नाही कुठं. तुला दिसली का? मग अशी दिसली होती की इथं. अरे पण त्याला बी लय वेळ झाला आता, त्यानंतर कुठंच दिसली नाही ती. ए अरे असेल नाही तर कुठेतरी. कुठवर टेन्शन घेऊ रे मी. घ्या बस. अरे बाईसाहेबांनी काल पण लाद्या मागवल्या होत्या, आज पण लाद्या मागवल्या होत्या. काय कारण असेल र? त्यांच्या नवऱ्याची फॅक्टरी आहे, त्यासनी काय बी करू दे, तुला काय करायचंय? हो, अरे पण साहेब किती डेंजर आहे माहित आहे ना. माग साहेब घरी नसताना आपण आलो होतो, त्या एकट्या घरी असताना आपण आलो होतो म्हणून आपल्याला कसलं फटकावलं होतं माहित आहे ना. असं कसं? साहेब असतील घरी. चल तू सांगितलेलं काम कर. बोला. साहेब आहे ते का घरी? हो आहेत ना, आतमध्ये आराम करतायत. बर्फाच्या लाद्या आणल्या होत्या. हो, त्यांनी हॉलमध्ये ठेवायला सांगितले. ठेवा. देवकाचे देवे लावा, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, निमंत्रित मंडळी,
लग्न लावायला परवानगी द्या. करायची का सुरुवात? ओय शुभमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका. मी इतकी खुश होती मुडदा गेला म्हणून, पण आम्हाला परत आतापर्यंत वाड्यातल्या सगळ्यांच्या बोकांडी बसला होता, आता त्या पोरीच्या आयुष्याचे मातेरे करायला निघालाय. त्याच्या किरडीचा ढासाळा बांबू त्याच्या सूर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. लाभो संतति संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुणा. साधोनी स्थिर कर्मयोगा पुला वामाधवा भूषणा. सारे राष्ट्र धुरी रहे शिखतिथि कीर्ति करा उज्ज्वला. गार्हस्थाश्रम तो तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल. आता बाशिंग बांधण्याकरता 2 जण वरती या. झाली बांधून. आता नवरा नवरीची गाठ बांधायची. श्यामल वय त्या ये. वय आले. आव चला की गाठ बांधायला. मी अरे इधर काय श्यामल आता नाव घे. हा घेते. मंगळसूत्राच्या वाट्या सासर माहेरची खून. मंगळसूत्राच्या वाट्या सासर माहेरची खून. सुधाकर रावांचं नाव घेते, देशमुखांची मोठी सून. सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग. हळदील्याली बाहुली माझी मोठी झाली ग. साजणाची स्वारी थांबली गदारी. 7 जन्मासाठी बांधली ग दोरी. 7 जन्मासाठी बांधली ग दोरी. आज मनमणी तनमणी हरखला ग. रंगमाळी 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 आनंद भारी. आनंदाचे धाणे आनंद गाणे. आनंदाचे धाणे आनंद गाणे. गोपाल, हाँ? हम शादी कैसे करेंगे? तुमरे तरीके से कि हमरे तरीके से? हे बघ, लग्न जर झालं ना तर ते आमच्या पद्धतीनेच होणार. कारण आमच्याकडे ना लग्न एकदम भारी होतात बघ. ऐसा क्या है तुमरे यहाँ पे? आमच्याकडे लग्न असली का नाही की सगळे नातेवाईक येतात, मंगलाष्टका म्हटल्या जातात, अंतरपाठ धरला जातो, अक्षता टाकतात, सप्तपदी पण होत आणि नवरा नवरी एकमेकाला वचन देतात. जेवण तर एकदम मस्त असतं बघ. आणि तुला एक गोष्ट सांगू का, संध्याकाळी का नाही नवरा नवरीची एकदम मस्त पैकी वरात काढली जाते, एकदम भारी. पर हमारी शादी ना 2 रिवाज से होगी, एक हमरे और एक तुमरे. नाही 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 नाही, लग्न जर झालं तर ते आमच्याच पद्धतीनं, ते बी आमच्या गावात.
गोपाल, शादी बनारस में होगी और हमरे रिवाज से होगी, ठीक है? आमच्या पद्धतीने हमरे रिवाज से। आमच्या पद्धतीने ना आमच्या गावात मी सांगितलं ना आमच्या पद्धतीनं बोल दिया ना एक बार, हमरे रिवाज से तो हमरे रिवाज से, और यहाँ पे पण असं असेल का नाही तर मला लग्नच नाही करायचं. गोपाल एकदा सांगितलं ना नाही करायचं लग्न. प्लीज ना, ऐसा कभी मत बोलना. हम नहीं जी सकते तुम्हारे बिना. कैसे भी करनी है, पर तुमसे ही शादी करनी है, कोई भी तरीका हो. तुम्हारे रिवाज से करेंगे तो तुम खुश होगे ना? बहुत खुश. ठीक है, फिर तुम्हारे रीति रिवाज से करेंगे. हात जोडा, अग्नीला एक नमस्कार करा. अग्नीच्या साक्षीने आज तुमचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मुझे नहीं पता तुम कौन हो, लेकिन तुम्हारा असली चेहरा जब तक मैं इन लोगों के सामने लेके नहीं आती, मैं चुप नहीं बैठूंगी.